स्पर्धा आम्ही स्पर्धा आमच्या उपक्रमांची करतो, सामाजिक कार्याची करतो आणि एकमेकांना सहकार्य करतो. नमस्कार. तर आपण श्यामनगरच्या राजा मंडळाच्या अनेक कार्यकर्त्यांसोबत आपण चर्चा करत आहोत. आता आपल्यासोबत शिवाजी खेरनार जे आहेत, ज्या मुंबईच्या सार्वजनिक समन्वय समितीचे ते सहकार्यवाह आहेत आणि त्यांच्या पत्नी या ठिकाणी रुपाली खेरनार जे आहेत. काय सांगाल ज्या पद्धतीने आपण तुमच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक मंडळाला वाटतं असं की आपण कुठेतरी आपलं नाव प्रसिद्धी व्हावी किंवा आपलं काम लोकांपर्यंत पोहोचावं. तर तुम्ही अनेक वर्ष काम करताना अनेक विषय महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेले आहेत, पण या वर्षी दूरदर्शनच्या सह्याद्री चॅनलवर तुमचा सध्या नुकता इंटरव्ह्यू झाला. काय मनातल्या भावना होत्या? खरं तर एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म मिळणं हे खूप भाग्याचीच गोष्ट आहे आणि ह्याची संधी आम्हाला माझे पती शिवाजी खैरनार आणि मंडळाची जी सामाजिक कामं मंडळाने जी केलेली आहे त्यामुळे ही संधी आम्हाला मिळाली. तिथे जाण्याचा आम्हाला योग आला. तर खरंच खूप बरं वाटतंय. तिथे जाताना पण थोडी भीती होती मनामध्ये की अरे तिथे गेल्यावरती आपण कसं बोलणार, कारण लाईव्ह होतं. लाईव्ह बोलण्यामध्ये थोडंसं भीती वाटते की बाबा आम्ही काय बोलू आणि काय नाही. तर आमच्याबरोबर जेव्हा जाताना मंडळातल्या प्राजक्ता महाजन, स्मिता सावंत, नरेश दादा, आणखीन वंजारे सर, सगळे आम्ही होतो. आणि प्लस आमच्याबरोबर आमचे जे अध्यक्ष आहेत दशरथ मोरे, तर ते आम्हाला सारखे मेसेजवरती हे टाकून प्रोत्साहन देत होते की नाही व्यवस्थित होणार, व्यवस्थित कराल तुम्ही. तर ते बघून कुठेतरी जी भीती होती मनातली ती दूर झाली आणि आम्ही जी कामं केलेली होती त्या कामात आम्ही जगलेलो आहोत. त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यू देण्यासाठी आम्हाला कुठे जास्त अनुभव काही होताच. अनुभव होता, त्यामुळे एवढा काही प्रॉब्लेम आला नाही, पण एक वेगळा अनुभव होता. आपल्यासोबत शिवाजी खेरनार जे आहेत, जे मुंबईच्या सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे सहकार्यवाह आहेत, पण त्यासोबत या मंडळाचं नशीबच म्हणावं लागेल की या ठिकाणी ते त्यांचे मार्गदर्शक आहेत, प्रमुख आणि उत्सव प्रमुख आहेत. शिवाजीजी, काय ज्या पद्धतीने मुंबईची जबाबदारी आपण बघत असता, दिवस रात्र लोकांचे फोन येतात, अनेक प्रश्न आहेत अनेक मंडळांचे, ते तुम्हाला फेस करावे लागतात, मदत करावी लागते, त्यातून मार्ग काढावा लागतो. काल सुद्धा आपण पाहिलं तर आपण भुलेश्वरची एक मूर्ती सुद्धा कोसळली होती आणि नेहमी आपण रस्त्याच्या खड्ड्याविषयी बोलत असता आणि तो खड्ड्यावरच नेमका विषय आलेला आहे. तो विषय जर तुमच्याकडे आलेला असेल त्या विषयावर पण बोलायचं आहे. तर या विषयावर तुम्ही काय सांगाल? ज्या पद्धतीने पहिला आपण तो प्रश्न घेऊया की काल ही घटना घडलेली आहे. सर्वप्रथम जय गणेश. काल जी घटना घडली या संदर्भात सांगेन की जी घटना घडली ती खरं दुर्दैवी आहे आणि अनेक वेळा आपण ॲज अ बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती म्हणून आमच्या समन्वय समितीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट नरेश जयभावकर सर आणि आम्ही पूर्ण टीम, आम्ही आमचा कामधंदा, नोकरी धंदा सगळं सांभाळून अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठका करत असतो, मंडळांवर बैठका करत असतो, पोलीस प्रशासनावर बैठका करत असतो. पण काल भूतो न भविष्य अशी कधी घटना झालीच नाही पाहिजे, पण ती काल घडली. ती खरं दुर्दैवी घटना आहे. त्याचा आता कुणामुळे घडली, कशामुळे घडली, ह्याच्यापेक्षा घडली ते चुकीचं आहे ह्याला मी खरंच हे करीन. आणि आमच्या सर्व समन्वय समितीच्या वतीने आणि श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाच्या वतीने मी त्यांना खरंच भावपूर्ण श्रद्धांजली वाटतो. मला तर तुमच्या मंडळाबद्दल बोलायचं आहे, पण त्याआधी तुम्ही मुंबईचे आहात म्हणून मुंबईचे प्रश्न तुमच्याकडे जास्त आहेत. मुळात ज्या पद्धतीने आपण बघत असतो की परवा आपण एक मिटिंगला होतो तेव्हा नरेश जयभावकर साहेब पण बोलले की आपण कुठेतरी इको फ्रेंडली होऊया, सार्वजनिक होऊया. आपण कागदी मूर्तीचा, पार्लेचा, पेशवाचा विषय निघाला, अभिमान वाटतो अशा गोष्टीने. पण ज्या पद्धतीने आता मी ऐकलं की साकी नाक्याला 50 फुटाची मूर्ती काहीतरी केली जाते, अशा कॉम्पिटिशन बाबत तुमचं काय म्हणणं आहे? सर्वप्रथम समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेश जयभावकर सर हे वारंवार मंडळांनाही सांगत असतात आणि आम्ही समन्वय समिती म्हणून सांगत असतो की जसं नियमावली येतात, अडीअडचणी येतात. आता उत्सव कोर्टात होता, तो आता 2 दिवसापूर्वीच उत्सव त्या कोर्टातून आपला उच्च न्यायालयाने, आणि मी खरंच यामध्ये महाराष्ट्र शासनाचा उल्लेख करीन की महाराष्ट्र शासनाने आणि सन्माननीय पालकमंत्री आशिष शेलार साहेब यांनी तो पुढाकार घेतला म्हणून तो प्लॅस्टर ऑफ पॅरिसचा मुद्दा सुटला. पण आम्ही अनेक मंडळांशी चर्चा करताना मंडळांचा प्रश्न असतो की मंडळ ही वर्षभर सामाजिक उपक्रम करत असतात आणि एका वर्गणीतून हा वर्षभराचा सामाजिक उपक्रम, मंडळाचा 11 दिवसाचा उपक्रम, सामाजिक सांस्कृतिक जपत हा उपक्रम करायचा हे सोपं नसतं, खूप अवघड असतं. आणि इको फ्रेंडली म्हटलं
तर त्याच्या मूर्तींची जी कॉस्ट आहे ती खूप मोठी आहे, अवाढव्य आहे. ते सर्वच मंडळांना परवडणार असं नाही आहे. म्हणून आम्ही ॲज अ समन्वय समिती म्हणून वारंवार सांगतोय की फक्त बंदी घालणं हा पर्याय नाही आहे. तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे, त्यातून मार्ग काढला पाहिजे. आणि फक्त एक पर्याय काढून होणार नाही, तर त्याच्यामागे अनेक 3-4 पर्याय मंडळांसमोर ठेवायला पाहिजे. प्रत्येक मंडळाला वाटतं की आम्हाला पण इको फ्रेंडली उत्सव साजरा करायचा आहे, पारंपरिक पद्धतीने साजरा करायचा आहे. पण प्रत्येक वेळी खिशातून पैसा, आर्थिक परिस्थिती सगळं बघायला लागतं. सोपं नाहीये. पण त्या पद्धतीने जेव्हा मूर्त्यांचं हाईटचं कॉम्पिटिशन असतं, याबद्दल तुमचं काय मत आहे? आता काय आहे, झिंजी हा विषय आहे. प्रत्येक मंडळाचा हा वैयक्तिक निर्णय असतो. ॲज अ समन्वय समिती म्हणून जसं पालक म्हणून मुलांना सांगू शकतात, तसं समन्वय समिती म्हणून मंडळांना सांगत असते. त्या पद्धतीने आहे. पण तो मंडळाने तो निर्णय घेतला पाहिजे. काही घटना घडली तर त्या मंडळावर आणि त्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना त्याचा त्रास होतो. आता उद्या जर कुठल्या कारवाई झाली तर त्या मंडळाच्या पदाधिकारी झाल्यावर त्याला मग पासपोर्ट भेटणार नाही, त्याला नोकरी भेटणार नाही. या सगळ्या गोष्टी कायद्याच्या चौकटीत राहून आपण उत्सव साजरा केला पाहिजे. आणि जर असा उत्सव साजरा केला तर या उत्सवाची दखल भारतात नव्हे तर भारताच्या बाहेरही घेतला जातो. तर नक्कीच उत्सव साजरा करताना त्याचा विचार करावा. आता मी मंडळात येतो आपल्या श्यामनगरच्या राजाच्या. ज्या पद्धतीने मंडळाचं लक आहे की तुम्ही मुंबईचं काम सांभाळत असताना, समन्वय समितीवर काम करत असताना श्यामनगरच्या राजाच्या उत्सव प्रमुख म्हणून तुम्ही बघत असता. कशा पद्धतीने उत्सव साजरा होतो, यावर्षी काय तयारी आहे? सर्वप्रथम मी परत एकदा नमूद करतो इथे, समन्वय समितीमध्ये मी नंतर गेलो. मला प्लॅटफॉर्म भेटला श्यामनगरचा राजा सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळामध्ये. 2012 साली माझी उत्सव समिती म्हणून नेमणूक झाली आणि 2012 ते 2026 अजूनही मी त्याच पदावर आहे. कारण की त्या 2012 पासून मंडळामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम असतील. मग त्या टायमाचे तत्कालीन अध्यक्ष सन्माननीय दत्ता सरदेसाई आणि आताचे अध्यक्ष सन्माननीय दशरथ मोरे, या दोघांनी आम्हाला ज्या पद्धतीने आमच्यावरची जबाबदारी दिली. आणि आमच्या मंडळाचं एक सूत्र आहे, ते खरं मी इतर मंडळांना पण सांगेन, ज्याचा विषय त्याचं नेतृत्व. बरोबर. जो विषय त्यांनी तो मंडळात मांडला तर ती पूर्णपणे जबाबदारी त्याच्या खांद्यावर येते. मग जेव्हा मी कुठला सामाजिक उपक्रम नवीकरण सांगत होतो तेव्हा मंडळ पूर्णपणे माझा विश्वास माझ्यावर टाकून तो पूर्णपणे जबाबदारी देत होती. आणि मला आठवत आहे 2013-14 सन्माननीय अध्यक्ष बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष ॲडव्होकेट नरेंद्र भाऊकर सर मंडळांना भेट देत होते. आणि तेव्हा जे आमच्या मंडळात आल्यानंतर मी त्यांना मंडळाचे उपक्रम दाखवत होतो तर ते माझ्या चेहऱ्याकडे बघत राहिले. मी बोललो, सर अल्बम इकडे आहे. तर ते मला बोलले, ज्या पद्धतीने तू तरुण एवढ्या पद्धतीने उपक्रम सांगतोय आणि त्याची माहिती सांगतोय आणि हृदयाच्या डेटा पासून तू उपक्रम सांगतोय, म्हणजे तो हा उपक्रम केला नाही, आता जगलाय. तर मला असा हा कार्यकर्ता पाहिजे आहे. त्यांनी त्यात तिथे मंडळाला विनंती केली की समन्वय समिती आम्ही एवढं पूर्ण मुंबईचं नेतृत्व करतोय, तर आमची इच्छा आहे की हा मुलगा आम्हाला तुमच्या मंडळाने द्यावा. पण तिथे मंडळाने कधीच विचार नाही केला की आम्ही आता विचार करतो, सांगतो. त्या टायमाचे अध्यक्ष दत्ता सरदेसाई यांनी लगेच सांगितलं, या मंडळाचं भाग्य आहे की आमचा मुलगा त्या समितीत काम करेल. म्हणून मी तुम्हाला नमूद केलं की समितीमुळे मी इकडे नाहीये, मंडळामुळे मी समितीत आहे. आणि मी माझी जागा कधी विसरणार नाहीये. ज्या मंडळाने आजवर, मग गणेशोत्सव असो, दहीहंडी असो, या सामाजिक कार्यात असो, या मंडळाने मला एक व्यासपीठ दिलंय. आणि त्या मंडळाच्या नावामुळे, त्या मंडळाच्या कार्यामुळे, आणि मी खरंच आवर्जून सांगेन, मंडळाचे कार्यकर्ते मध्ये महिला, ज्येष्ठ नागरिक, झिंजी, तरुण कार्यकर्ते, या सगळ्यांमुळे आज मी ते काम करतोय. आणि ह्यांच्यामुळे मला मुंबई लेवलला संधी भेटते. खरं बघायला तर या ठिकाणी हे जे जोडपं आहे, हे खैरनार परिवार जे आहे ते शिवाजी आणि रुपाली. खरं म्हणजे आपण कधी कधी म्हणतो की महिलाचा पुरुषाला साथ मिळतो, पण या ठिकाणी दोन्ही एकमेकांची साथ मिळते असं दिसते. रुपाली, काय सांगेल ज्या पद्धतीने तुला सुद्धा त्यांची साथ मिळते आणि त्यांना सुद्धा एकमेकांची साथ तुम्हाला देत असता, तुम्ही कशा पद्धतीने ही साथ तुम्ही एकमेकांना देत असता? या कामातून, तुमच्या घराच्या कामातून, त्यांच्या नोकरीच्या कामातून उत्सवात काम करायचं आहे. नक्की मी माझं भाग्य समजेन की मला असे पती मिळालेत. ऍक्च्युली हे समाजकारणाचं जे काही मूळ आहे ते माझ्या माहेरपासूनच आहे आणि त्याच्यात भर दिली माझ्या पतींनी. तर मला म्हणजे खूप लकी समजते मी या बाबतीमध्ये की तिथे पण आधी मी सोशल वर्क केलेलं आणि ह्यांच्याबरोबर राहून देखील सोशल वर्क करते. आपण बोलतो सोशल वर्क, पण हे एवढं सोपं नाहीये. ते रात्रभर जागणं, ते रात्री उशिरा येतात, कामावरून जाऊन सोशल वर्क करतात. इतरांचे एवढे फोन येतात रात्रीच्या, कधी अपरात्री येतात, तर कधी फोन उचलत नाही असं होत नाही. खूपदा त्यांना बरं नसलं तर मीच उचलते आणि जर काही इम्पॉर्टंट असेल तर मी त्यांना स्वतःहून देते. कारण त्यांची पण कुठेतरी प्रकृतीचं मला टेन्शन असतं, हे बाकीच्यांना माहित नाही. पण कधी कधी म्हणजे एक असं
मी त्यांची बायको आहे, पत्नी आहे म्हणून असं नाही. पण मला देखील कधी कधी कळत नाही की ह्यांच्याकडनं म्हणजे ह्यांच्याकडे ही ऊर्जा येते कुठून. ह्यांना म्हणजे एवढं थकायला होत नाही का ह्यांना. मी कधी कधी त्यांना विचारते की एवढं तुम्ही कामं करता, तुम्ही कधी थकत नाही काय. आता कामावरून आलात, बसलात, कोणाचा फोन आला, चालले लगेच. दुसरा आला, रात्री आले झोपायला, कोणाचा अपरात्री फोन आला, इमर्जन्सी आहे, चालले लगेच. अरे थकतात की नाही तुम्ही, असा कधी कधी मला देखील प्रश्न पडतो. नाही. पण नाही, खरंच आपण समाजाचं कुठेतरी देणं लागतो. तर फक्त म्हणजे जगायचं असतं असं नाही, तर आपण समाजासाठी आपल्या लागतं. पद्धत म्हणजे परीने जेवढं काही करता येते ते करावं. नक्कीच हे पुण्य आहे हे करणं, असं मी समजते. फार मोठी गोष्ट आहे. शिवाजींबद्दल बोलायला गेलो तर खूप मोठा एपिसोड हा होईल. पण यामध्ये मी एक नमूद करेन, उत्सव फक्त उत्सवासाठी साजरा करायचा नसतो, तो समाजासाठी करायचा असतो. मी आवर्जून सांगेन की आमचं एक मंडळ आहे ना, ह्याचं खरंच कोणीतरी इतर मंडळाने ह्याच्यातलं मी म्हणतो 100 नाही पण 10% तरी घ्यावं. त्याचं कारण सांगतो, उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या मंडळ आजूबाजूच्या शेजारच्या मंडळांना पण सांगताय की तुमच्या मंडळामध्ये महिलांचं प्रमाण वाढवा, तरुण पिढीला प्राधान्य द्या, ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन नवीन उपक्रम राबवा. आणि फक्त राबवा बोलत नाही, तर त्या उपक्रमासाठी स्वतः सज्ज असतात. मी उदाहरण देईन, टिळकवाडी सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाचं यंदा 60वं वर्ष आहे, हीरक महोत्सवी वर्ष आहे. आज माझ्या मंडळाची मुलाखत झाली पण मी त्या मंडळाचं नाव घेतोय कारण की त्या मंडळाला मी 10 वर्ष झाले आम्ही त्यांना सहकार्य करतोय. आणि आज त्या मंडळामध्ये जे परिवर्तन आहे ना ते आम्ही डोळ्यांनी बघतोय. त्या मंडळामध्ये महिला वाढल्या आहेत, तरुण पिढी वाढली आहे, सोशल मीडिया चांगल्या पद्धतीने आहे, सामाजिक उपक्रम करताय. तसंच कालीमाता सोसायटी गांधीनगरचं त्या सोसायटीमध्ये चाललंय. श्यामनगरची नवदुर्गा या नवरात्र उत्सव मंडळात आम्ही जाऊन तिथे मदत करतो, त्या महिलांना प्रोत्साहन करतो. आणि आज ते आमच्या आगमनासाठी ते सज्ज आहेत सकाळी 10 वाजल्यापासून. जागृत नवरात्र उत्सव मंडळ मेघवाडी त्या मंडळात करतोय. म्हणजे मंडळ फक्त आमच्याकडे नाही, आम्ही तुम्ही मगाशी वापरला ना शब्द स्पर्धा, आम्ही स्पर्धा आमच्या उपक्रमांची करतो, सामाजिक कार्याची करतो आणि एकमेकांना सहकार्य करतो. आणि हे केल्यानंतर काय होतं माहिती आहे, ह्याचं चित्र आहे ना, मी खरंच आवर्जून सांगेन, श्यामनगरच्या राजाच्या आगमन विसर्जन मिरवणुकीत तर तुम्ही नक्की भेट द्या. पण 11 दिवसात कधी ना कधी तुम्ही नक्की भेट द्या, तुम्हाला जाणवेल आमच्या मंडळाच्या कार्यकर्त्यापेक्षा इतर मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते असतात. कारण की त्यांना आपलंसं वाटतं, आम्ही त्यांना एकत्र केलंय आणि आमच्या सगळ्यांचं मानस आहे. 50वा उपक्रम केला होता ना, त्यात पण तेच होतं की 50 मंडळांना आम्ही आमंत्रित केलं 2700 मंडळामधून. आणि त्या 50 उपक्रमाला सांगितलं तुम्ही 50 मधले जेवढे पाहिजे तेवढे सामाजिक उपक्रम घ्या. हे आमचे उपक्रम नाहीयेत, हे समाजासाठी आहेत. पण आम्ही त्याचं नेतृत्व तुमच्या सोबत करू. मंडळाचा कार्यक्रम तुमचा असणार पण त्याचं नेतृत्व, त्याचं कार्य आम्ही तुम्हाला मार्गदर्शन करू. फक्त तुमच्या पाठीमागे उभं नाही राहणार, तर तुमच्या सोबत राहू आणि ती लढाई आपण समाजासाठी लढू. तर हा मेसेज आम्ही मंडळांना, इतर मंडळांना देतोय. मी पुन्हा एकदा सर्व मंडळांना ऍज अ समन्वय समितीचा सहकार्य म्हणून आणि श्यामनगरच्या राजाचा उत्सव समिती म्हणून आपल्याला आवाहन करेन, आपल्यालाही कुठलाही सामाजिक उपक्रम करायचा असेल तर नक्की आमच्याशी संपर्क साधा. आत्ताच नुकतंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी व्यसन मुक्तीवर सांगितलंय, त्रिगुण हत्येवर सांगितलंय, महिला संरक्षणाचे कार्यक्रम सांगितले. हे सगळे उपक्रम आपण करून झालोय, करणार नाही आहोत आणि यावर्षी पण करणार आहे. तर असेही उपक्रम आपल्याला कधी राबवायचे असेल, आमचा दरवाजा कधी उघडा आहे तुमच्यासाठी. तुम्ही कधी अपरात्री रात्री कॉल करा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. तर खरंच अभिमान वाटतं की अशी मंडळं पण आहेत ज्या ठिकाणी कॉम्पिटिशन न करता एकमेकांना सहाय्य करू आणि अशा पद्धतीने सामाजिक कार्यांना पुढे नेऊ, असा अभिमान आज या श्यामनगरच्या राजा या मंडळाकडनं आपल्याला बघायला मिळतो. मी इथेच थांबतो. आपला आपल्या पुन्हा भेटूया. थँक्यू. जय जय महाराष्ट्र. धन्यवाद. गणपती बाप्पा हो.